बाहेरगावच्या देशातून मी अगदी असं एकदम पहिला व्हिडिओ आहे जो मी फिल्म करते यूट्यूबसाठी स्पेसिफिकली. तर हा तर माझा कायम एक स्पेशल व्हिडिओ टाईप असणार कायम. तर सर्वात पहिले मी हा क्वेश्चन अँड आन्सर्स म्हणजे Q&A व्हिडिओ जो आहे तो मराठीत करण्याचं कारण हे आहे की काही कारणच नाही आहे ॲक्च्युली. मला असं वाटलं की मराठीत करावंच, तो मी मराठीत करते. बाकी असं काहीही स्पेसिफिक कारण नाही आहे. आणि आज व्हिडिओ करायचं म्हणजे एवढ्या लेट व्हिडिओ करायचं कारण हे आहे कारण माझ्याकडे हा वायरलेस मायक्रोफोन आहे फायनली. ऑडिओ क्वालिटी पण खूप जास्त चांगला होतो ह्याच्याने. म्हणून मला वाटलं की आता आहेतच गोष्टी, वेळ पण आहे, तर आपण एक Q&A व्हिडिओ जो म्हणजे क्वेश्चन्स आपण जे विचारले होते, तुम्ही काही क्वेश्चन्स विचारा, मी तुमचा म्हणजे आन्सर देते असं इंस्टाग्रामवर मी बोललेली, ते फायनली तो वाला दिवस आज आलेला आहे. आणि होपफुली हा व्हिडिओ लवकरच एडिट होईल आणि अपलोड होईल असं मला वाटतंय. तर आता आय थिंक मी डायरेक्ट सुरू करते Q&A पासनं. बेसिक क्वेश्चन्सपासून मी स्टार्ट करणार आहे. व्हॉट इज युअर हाईट? तुझी उंची काय आहे असं मला विचारलं जात आहे. तर माझी उंची आहे 5 फूट 4 इंच, 5 feet 4 inches. ओके. व्हॉट इज युअर एज? माझं वय काय आहे? ओके. तर मी आहे 26 years old. आता 8 डिसेंबरला मी होणार 27 years old. व्हॉट इज द एक्झॅक्ट कलर ऑफ युअर आईज? माझ्या डोळ्याचा खरा रंग काय आहे? माझ्या डोळ्याचा खरा म्हणजे अगदीच खरा रंग आहे तो हा पण नाही आहे. तो आहे डार्केस्ट ब्राऊन. फेवरेट बॉलिवूड हिरो लुक्सवरनं जो आवडतो आणि ॲक्टिंग वाईज ऑल्सो जो आवडतो, जसं देखणा म्हणू शकतात तुम्ही त्या भाषेत, तर तो आहे रणबीर कपूर. कारण मला असं म्हणजे असं नाक असं असणारे फार जास्त आवडतात. तर त्यातल्या त्यात तो मला फार जास्त असं म्हणजे ॲक्टिंग आणि लुक वाईज तो आवडतो. फेवरेट स्पोर्ट्स, आता फेवरेट स्पोर्ट्स खेळायला जर म्हटलं तर तो म्हणजे बॅडमिंटनच आहे. तेच मी एक होती ती खेळायची मी. आणि बघायला जर काही आवडत असेल तर ते सध्या तरी काहीच नाही. म्हणजे असं कधीतरी फुटबॉल किंवा क्रिकेट बघितलं तर अगदी तर, पण लेटेस्ट मी बघितलं ते फुटबॉलच, म्हणजे फुटबॉल म्हणू शकता तुम्ही. 500च्या वर क्वेश्चन्स आहे तिथे. मी अख्खा दिवस जाईल वाचण्यात, मला कळत नाही यातलं तर भरपूर काय मिस पण होणार आहे. बट डिड यू मूव्ह विथ युअर कॅट? ओके, नाही, अनफॉर्च्युनेटली नाही. कारण माझी आई माझ्या म्हणजे क्लिओला, माझं जो कॅट त्याचं नाव आहे क्लिओ, त्याला म्हणजे त्याच्याशिवाय ती बेसिकली जगूच नाही शकत. तर तो माझ्या आईसोबत मुंबईमध्येच आहे, म्हणजे ठाण्यात आहे. वेअर डू यू स्टे? ओके, तर मी आहे लर्विक. ओके, लर्विक ही सिटी आहे, शेटलँडमध्ये आहे मी. शेटलँड हा आयलँड आहे, एक स्कॉटिश आयलँड आहे. व्हॉट आम आय डुईंग हिअर? मी इथे काय करत आहे? मी इथे सध्या आता मी जॉब माझा स्विच केला आहे. फर्स्ट जॉबबद्दल मी नाही म्हणणार, म्हणजे पास्ट होतं. तर सध्या मी जो जॉब इथे करते तो आहे ड्युटी मॅनेजर म्हणून असा जॉब आहे तो. बट त्याच्यात सगळंच येतं बेसिकली. तर असं मी म्हणणार नाही की अगदी फॅन्सी जॉब आहे काय. बट बेसिकली इकडे शेटलँडचं जे लर्विकचं हे असं तुम्ही म्हणू शकतात असं 3 स्टार काइंड ऑफ हॉटेल आहे. म्हणजे हेच एक हॉटेल असं वेल रेप्युटेड आणि एकदम असं फॅन्सी काइंड ऑफ हॉटेल आहे. असं टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी जे हॉटेल आहे तर ते आहे, मी तिथे काम करते. वेन आर यू कमिंग टू मुंबई? ओके, मी आता 6 महिन्यापूर्वीच मुंबईला येऊन गेली, म्हणजे ठाण्यात येऊन गेली. तर आता सध्या म्हणजे एवढ्या लवकर तर नाहीच येणार आम्ही. हाऊ कोल्ड डज इट गेट देअर? शेटलँड ही जागा ओळखली जाते त्याच्या एकदम असं विंडी क्लायमेटसाठी, कारण इकडे 80 km/h विंड पण येते. विंडमधनं जाताना म्हणजे तुम्हाला लिटरली एक असा पोल म्हणजे असं जर काही असं स्ट्रीट लॅम्प किंवा आहे 2 मिनटं असं पकडून उभं राहायला लागेल एवढी विंड असते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही उडूनच जाल आता तेव्हा, म्हणजे सतत तर विंड असतेच. म्हणजे ॲटलिस्ट
13 किलोमीटर्सची तर म्हणजे तिथं रेग्युलरच विंड आहे इकडची. 13 किलोमीटर्स, 30 किलोमीटर्स, 40 किलोमीटर्स पर आवरची विंड इथे रेग्युलरच. पण जेव्हा ती विंड 60 किलोमीटर्स, 80 किलोमीटर्स क्रॉस करते तेव्हा म्हणजे काही तुम्ही करूच नाही शकत. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लिटरली उडून जाणार आहात. म्हणजे तुम्हाला चालायची पण गरज नाही, तुम्हाला विंडच त्या डिरेक्शननी घेऊन जाते. जर विंड अशी जात असेल तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही भाई काय अगदी 10 किलोमीटर चाललेत, जरी ते 1 किलोमीटरचं डिस्टन्स असेल, मला वाटेल 10 किलोमीटर तुम्ही चाललायत, कारण ती विंड तुम्हाला अशी पुश करते. जेव्हा अशी पुश करते मागनं तेव्हा ठीक आहे, तेव्हा तुम्हाला म्हणजे असं एक पुश मिळते की हा भाई जसं विंडच आपल्याला घेऊन चालले, तेवढं काय असं प्रेशर टाकायची गरज नाही. ह्या प्रेशरमध्ये इथे विंड असते. Why are you so pretty? I'm pretty because my mom is pretty. How did you get this job? इथे फेसबुकवरती ॲड्स येतात, लिंक्डइनवरती असतं, तर भरपूर मी जिथे काम करते सध्या तिकडे त्यांनी म्हणजे असं पोस्ट केलेलं फेसबुकवरती की त्यांना गरज आहे, कारण आयलँडवरती भरपूर लोक असे कामं करायला कोणाला इंटरेस्ट नसतो, कारण इकडे क्लायमेटच असं आहे. हाऊ लॉंग हॅव यू गॉन फॉर? हॅव यू मूव्ड हिअर परमनंटली? इकडे परमनंटली मूव्ह झाले की नाही हे मला म्हणजे 5 वर्ष ॲटलीस्ट इथे राहायला लागणार, कारण इथे ILR म्हणून गोष्ट आहे ते मिळतं तुम्हाला. सो तुम्हाला असं म्हणजे कोणी असं जॉबसाठी स्पॉन्सर करायची गरज नाही आहे. तुम्ही विदाऊट स्पॉन्सरशिप इथे राहू शकतात 5 वर्षानंतर, कारण तुम्हाला ते मिळतं ILR नावाची गोष्ट. आणि त्यासाठी सध्या आम्ही थांबलो आहोत. आत्ता नवीन जॉबचं म्हणजे माझं जे आहे ते 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. सो तो 2 म्हणजे आता 1 वर्षाचं झालं आहे, तर पुढचे 4 वर्ष आम्हाला काही करून इथे काढायचे आहेत असं आहे. बघू आता, जर झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. तर जसं आहे तसं फ्लोमध्ये आम्ही सध्या चाललो आहोत. बघू आता जे आहे ते. आर यू डुईंग अ जॉब देअर ऑर यू स्टडिंग? तर शिक्षणात असं मला पैसे टाकायचं असं काही असं क्रेज नाही असं मला वाटलं पण नाही, आणि खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे लंडनला शिकायचं, मग त्यानंतर साईड बाय साईड जॉब करायचा, ते तर मला असं आलेलं म्हटलं भाई नाही होणार माझ्यानी तसं. आणि एवढे पैसे टाकायचे जर आहेत तर वाय नॉट डायरेक्ट जॉबपासूनच सुरुवात करावी, असं पण डोक्यात विचार आला. तर तो एक बेस्ट विचार होता. आणि फायनली मी असं एक आयलँडर झाली आहे, कारण माझ्याकडे असं आयलँडर कार्ड आहे आताचं. मी स्वतःला आयलँडर म्हणू शकते. आणि आमच्या आयलँडच्या लोकांना ना असं एक स्पेशल डिस्काउंट असतं फ्लाईटसाठी. काही असं तुम्हाला विकत घ्यायचं असेल, कुठे राहायचं असेल, रेस्टॉरंटला जायचं असेल, त्यांना असं डिस्काउंट आहे. त्याला फार मजा येते एकदम. म्हणजे फार असं युनिक वाटतं. मी असं कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी असं आयलँडर होईन कधी. चला बाय आता, कारण मी बोलायला लागली ना मी संपणारच नाही. टाळा.